नमस्कार चित्रपट रसिको, न्यूज डंका या डिजिटल चॅनलच्या फिल्मी अदा या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आणि आज आपले पाहुणे आहेत विजय पाटकर। पण आजचा आपला विषय अगदी वेगळा आहे। सद्यस्थितीवर आज आम्ही गप्पा करणार आहोत। नमस्कार। 15 महिने झाले, एक एक दिवस एक एक महिना करता करता 15 महिने आज आपलं एकूणच मनोरंजन क्षेत्र ठप्प आहे। एकूणच म्हणजे कुठलंही पार्ट घेत असला म्हणजे नुसतं सिनेमा, रंगभूमी, दूरदर्शन तर झालं, मालिका झाल्या, जर इतरही आपल्या कलेमध्ये खूप असे फॅक्टर आहेत। काय कशी अवस्था आहे सध्या, म्हणजे किती भयान आणि किती भीषण? खूप वाईट आहे, खूपच वाईट आहे। आणि जास्त करून प्रॉब्लेम्स आहेत ती लोककलावंतांचे, ज्यांचं पोट म्हणजे आज मी काम केलं तर आज मला पैसे मिळतील, अशा लोकांचं खूप वाईट परिस्थिती आहे। कारण त्यांचं गेलं 1.5 वर्ष सगळं बंद आहे, कारण अलाउडच नाही ना, अलाउडच नाही, त्यामुळे सगळं बंद आहे। म्हणजे साधा वासुदेव एकटा बरोबर तो सुद्धा दिसत नाही। त्याला म्हणे अलाउड आहे, पण अलाउड जर त्याला केलं तो येणार कसा? लोकलमधून त्याला प्रवासाला त्याला परमिशनच नाही आहे। त्यालाही मिळणारे पैसे किंवा तो बस आणि रिक्षा पकडून जर कुठे पोचला सोसायटीमध्ये, नेहमीचा जिकडे येतो तो पोचला सुद्धा, पण त्याला पैसे हेच पैसे तर गेले 100-150 रुपये प्रवासाला जाऊन येऊन। आणि सोसायटीमध्ये आता पण घेत पण नव्हते, घेत पण सोसायटी मध्ये आता घ्यायला लागले, आत्ता म्हणजे आत्ता गेले 15-20 दिवस। कसं म्हणजे साधा एकटा वासुदेव परफॉर्म करणाऱ्या माणसाचे हे वांदे आहेत। तर मग लोककलावंत म्हणजे आपले डोंबारी यस, त्याच्यानंतर पोतराज, इथून तर पोतराज स्वतःची फॅमिली, त्यांची फॅमिली असते, पण तेही सुद्धा परफॉर्म करू शकत नाही। स्वतःचे चापकाचे फटके मारून घेतात बिचारे, ते परफॉर्म करतात, आपल्याला परफॉर्मन्स वाटतो तो, पण तो चापकाचे फटके मारून घेत असतो। तर त्याचं अंग बिचार तर शिवशिवत असणार, मला फटके नाही मिळाले कारण पैसेच मिळत नाहीत। इतकी वाईट परिस्थिती, खूप वाईट परिस्थिती आहे सध्या। पण आपल्या समस्या ज्या आहेत एकूणच म्हणजे म्हणून त्या आपण सरकार पुढे नेण्यात कुठे कमी पडतोय का? समजून सांगण्यात, संवाद करण्यात, की त्याचं महत्त्व पटवून देण्यात? असं मी नाही बोलू शकत। प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेने प्रयत्न करतायत सगळे। पॅन्डेमिक आहे ह्यात वाद नाही, सरकार त्या बाजूनेच निर्णय घेणार कारण पॅन्डेमिक आहे। पण आता आम्ही कधी म्हणतोय की मी म्हणतोय, आता मी परफॉर्मन्स किंवा आमचं हे क्षेत्र उघडा, तुम्ही कधी म्हणतोय? जेव्हा तुम्ही मॉल ओपन केलीत, तुम्ही हॉटेल ओपन केलीत, तुम्ही आता आजच मैदानं, चौपाट्या ओपन केल्यात, त्यावर म्हणतोय मी की आता आमचं क्षेत्र उघडा। कारण होतं असं आहे की आहे पॅन्डेमिक, अजूनही आहे, काही ठिकाणी आहे, पण मला वाटतं आता पोटाची भूक किंवा प्रत्येक कुटुंबाचे प्रॉब्लेम त्या आजारापेक्षा तर मोठे वाटायला लागलेत। कारण आजार होईल ते होईल ना, पण आत्ता मी रोज मरतोय, रोज उपाशी मरतोय, माझी बायको किंवा माझा मुलगा उपाशी मरतोय, हे मला आजार त्याच्यापुढे मला काहीच वाटत नाही आहे। काढलं की लोकांनी, काढली ना, मागच्या वर्ष काढलं, आताचे पण 2-3 महिने काढलेच की। गेल्या वेळी होतं एक पॅन्डेमिक होतं, आत्ताही होतं, हॉरिबल होतं। हो, दुसरी लाट तर एकदम हॉरिबल होती, खूप वाईट होती। पण आता आपण जरा आता 2 लसी ज्यांनी घेतल्यात, वॅक्सिनेशन 2 घेतलेत, त्यानं तुम्ही परफॉर्म करू शकता की असं काहीतरी करायला पाहिजे, आता काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आणखी वाईट परिस्थिती होईल। कारण लोक आता थोडेसे संयम सुटत चाललं आहे त्यांचा। पण तू पुढाकार घेतला, आता जो मोर्चा निघाला, त्याचा डायलॉग कसा आहे सरकारशी? ते कर्मधर्म संयोगाने सुदैवाने खूप चांगला डायलॉग झाला। जवळजवळ अमित देशमुख यांनी आम्हाला 45 मिनिटाच्या वर वेळ दिला होता। सविस्तर आम्ही गप्पा मारल्याचं नाही म्हणू शकत, कारण आम्ही गप्पा मारायला गेलो नव्हतो। हे आंदोलन जे आम्ही केलं होतं, रंगकर्मी आंदोलन, ते कलाकारांसाठी केलेलं आंदोलन होतं। तर त्यांच्यासाठी गेलो होतो किंवा सगळे जवळजवळ ऑल ओव्हर महाराष्ट्र ते आंदोलन झालं। 28-29 जिल्ह्यात ते आंदोलन झालं आणि त्यामुळे दखल घ्यावीच लागली सरकारला। त्यामुळे काही दिलीप त्यांनी मान्य केले आहे, आम्हालाही सहानुभूती आहे, पण त्याचा आजारपण आहे, पण म्हटलं मान्य आहे। मी त्यांना म्हटलं देशमुखांना की हात जोडतो,
आम्हाला पैसे नका देऊ. कारण 56,000 कलाकार फक्त नाहीत महाराष्ट्रात जवळजवळ 5 लाख कलाकार आहेत आणि ते अशक्य आहे, प्रत्येकाला मदत देणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही आमचं काम चालू करा, प्रत्येकाचं काम चालू करा. तुम्ही 1 सप्टेंबरपासून सांगा की सगळं सुरुवात होते. अजून 15 दिवस आहेत. तुम्ही म्हटलं ना, राजेश टोपे काय म्हणाले की आम्ही सुरू करतोय, जर पुन्हा जर हे वाढलं तर बंद करू. करा बंद, पण सुरू तर करा आता. नाहीतरी बाकीचे तुम्ही बंद करणार ना, त्याचं आमचं क्षेत्र परत बंद होईल. पण सुरू करा आता, प्लीज सुरू करा आता, सुरू करा. कारण मी लोकांकडे बघतोय ना, म्हणजे रडायला येते खरंच. आपण फार चुकी आहोत. आपल्या पोटात 4 घास मिळतात आपल्याला. म्हणजे माफी मागतो दिलीप. आज आपण त्या AC स्टुडिओमध्ये बसून गप्पा मारतोय, सुखी होत आपण. आता बाहेर म्हणतो कॉफी पाजलीस, लोकांना पाणी प्यायचे बांधलेत. इतकी वाईट परिस्थिती आहे. पण आता ही कोंडी फुटणार कशी? नाही, फुटेल. सरकार तसं आपण म्हणतो सरकार ऐकत नाही. प्रत्येकाचे लिमिटेशन असतात. त्याही बाजूने विचार केला ना, थोडे प्रॉब्लेम असतात. सगळेच बाजू सांभाळावी लागतात. पण याने कोंडी फुटेल आणि मला वाटतं पुढच्या महिन्यात चालू व्हायला हरकत नाही असं मला तरी वाटतं. कारण ज्या प्रकारे आम्ही त्यांच्याशी मिटिंग्स केल्या, आम्ही देशमुखांबरोबर एवढी मिटिंग्स केली किंवा विजय वडेट्टीवार हे जे दुसरे मंत्री आहेत, मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो. म्हणजे अगदी ते मिटिंगला चालले होते, त्यांची कॅबिनेट मिटिंग होती. अगदी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आम्ही 5 मिनटं बोललो. त्यांनी पण आम्हाला एक चांगला एक आधार दिला, सगळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आम्हाला की नाही आम्ही करतोय, होईल, लवकर चालू होईल आणि व्हायला हवं आहे. तेही प्रत्येकजण म्हणतोय. पण ते घाबरतात. कारण आपण जे गेल्या 4 महिन्यात अनुभवलं आहे, गेल्या 4 महिन्यात ते जे मृत्यू किंवा आजार हे झाले, ते वाईट होता प्रकार. तेही बघायला आपले पण आपल्या इंडस्ट्रीतले खूप लोक गेली, आपल्या इंडस्ट्रीतली खूप लोक गेली. कारण आपण सगळे बेभान होऊन काम करणारे लोक होतो आपण. आपण बघत नाही काय आता हे आहे ते, कोण काय मिठ्या मारतो, काम करत असतो, एकामेकाच्या ताटात जेवत असतो, एकामेकाच्या ग्लासात कॉफी पितो, पाणी पितो. आपण काही हे करायचं नाही. आता नाही होत ते, पण आपण एका ताटात जेवायचो. आणि कोण बसून काय हे जर दाखवलं टेस्ट बघा, काहीतरी ज्यूस बघा त्याच्याच ग्लासात आम्ही ज्यूस पिणं, हे मस्त आहे रे. हे आता नाही होणार. सगळं आमची निरागसता गेली. तो विश्वास गेला. आता गेला. प्रत्येक गोष्टी आता तावून सुलाखून सगळ्या गोष्टी बघायला लागलो आहे, करायला लागलो आहे. आता तुझ्या बोलण्यानुसार म्हणजे आपण मराठी सिनेमाच्या सेटवर पूर्वी कोल्हापूरला सगळे एकत्र बसायचो जेवायला. अजूनही बसतो आम्ही, कलाकार, टेक्निशियन, निर्माता, आम्ही पत्रकार आलो की ते सुद्धा एकत्र बसायचो. त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण राहिलं. गेलं ते. आता ते अशक्य आहे. मग किमान पुढच्या 6 महिने तरी ते अशक्य आहे. पण मला एक सांग की आपले बरेचसे कलाकार, तू पण मला वाटतं एका कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या, असे वेगळे कलाकार वेगळ्या पक्षामध्ये आहेत. मग ते कम्युनिकेशन कसं असतं? नाही, प्रत्येकजण करत होते. मला हा प्रश्न विचारला, धन्यवाद. की मला पण काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या पक्षाद्वारे गेले. मी असं कधीच म्हणत नाही, कारण म्हणजे सगळेजण ते कलाकार बंधू आहेत असं कोणी म्हणत नाही की आम्ही आपली जाऊन तिकडे तोंडाला पानं पुसून आलो. प्रत्येकजण प्रयत्न करत होते. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण त्यावेळेची परिस्थिती खूप वाईट होती. त्या काळात त्या मिटिंग झाल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही जे आंदोलन केलं ते आता म्हणजे एंडला जरा परिस्थिती बदलली, म्हणूनच आम्ही आंदोलन केलं की इकडे बाकीचं तुम्ही उघडलं तर आम्हाला काय नाही, आम्हाला पण संधी द्या. तुम्ही म्हणताय हे वाढलं तर आम्ही बंद करू, आम्हाला सुरू करू द्या. फार वाढलं तर काय बंद, परत काय करणं, इलाज आहे त्याला. तर पूर्वी मला एक सांगायचं वाटतं दिलीप, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी उपाध्यक्ष आहे, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी. आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिन्यापूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही गेलो होतो. आमचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, संतोष साखरे समन्वय, आमची प्रिया बेर्डे, मेघा गाडगे, आम्ही काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. उदाहरणार्थ बोर्ड, म्हणजे कलाकारांचं एक बोर्ड व्हावं, जसं माथाडी कामगारांचं बोर्ड आहे ना, तसं बोर्ड व्हावं. ही आम्ही ऑलरेडी मागणी 4 महिन्यापूर्वी केलेली आहे. पेन्शन वाढवा ही मागणी आम्ही केली आहे. त्याच्यानंतर म्हाडामध्ये 2% 5% कलाकारांना आणा, ही गरजेचं आहे, ही मागणी. आणि ह्या मागण्या आम्ही अजितदादांसमोर मांडल्या. अजितदादांना खूप पटल्या त्या.
ते म्हणाले आपण करूया, हे लवकर लवकर करूया. त्यामुळे आम्ही जेव्हा अमित देशमुखकडे गेलो होतो याच मागण्या घेऊन, तर ते म्हणाले ह्या गोष्टीवर काम चालू आहे आमचं, तुम्ही पुढे पुढे बोला, ह्या गोष्टी ऑलरेडी आमच्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे आलेल्या होत्या. पण मी काय म्हटलं, मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो मी. इथे जेव्हा मी गेलो तेव्हा मी रंगकर्मी होतो. मी त्या गोष्टी मिक्स करणार नाही. मनोरंजन क्षेत्राचं प्रतिनिधी केलं मी. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथे होतो, मी इथे गेलो तर मी इथे. तेव्हा आमचे काही संघटक जे होते 50-60 लोकांनी ठरवून ते पॉईंट्स काढले होते. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा मला त्यांना मिसगाईड करायचा नव्हतं. तुम्हाला ज्या गोष्टी मांडायच्याच मांडा. कारण इकडे आंदोलन करत असताना मी काय अध्यक्ष उपाध्यक्ष काही नव्हतो. ते तसे संघटक तसे मी संघटक होतो. इथे नेता कोणी नव्हता. फक्त आता मला ओळखतात, 4 लोक ओळखतात, त्यामुळे जास्त लोक माझ्याकडे येतात, पत्रकार माझ्याकडे येतात. आता तू ये, मलाच बोलवलंस. थोडंसं इनिशिएटिव्ह पण मी घेतली होती, पण खूप लोकांनी ती इनिशिएटिव्ह घेतली होती. तर ह्या अशा गोष्टी मी ऑलरेडी राष्ट्रवादी थ्रू अजितदादांकडे मांडल्या, उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांच्याकडे मांडलेल्या आहेत. त्या झालेल्या सुद्धा आहेत गोष्टी. पण जोपर्यंत त्यांचा GR येत नाही, कारण त्या कायमस्वरूपी गोष्टी आहेत. कायमस्वरूपी गोष्टी होण्यासाठी त्याला वेळ जाणार. त्यांचा जेव्हा GR येईल किंवा डिक्लेअर करतील तेव्हा लोकांच्या समोर येईल. पण आमचं जास्त जोर कुठे होता की करोना काळ आता थोडा सरला आहे, तर आमची कामं चालू करा, आमच्यासाठी लोकल चालू करा, याच्यासाठी आंदोलन जास्त होतं. कारण आत्ता लोक भोगत आहेत ना, लोक आत्ता त्रास होत आहे. कायमस्वरूपी गोष्टी आहेत त्या होतीलच, पण आत्ता जे होत आहेत त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. त्यामुळे एका मी राष्ट्रवादीचं असून सुद्धा मी कलाकारच आहे ना. मी 35 वर्ष अगोदर कलाकार आहे, 35 वर्ष अगोदर. तर मला माझ्या कलाकार बंधूंना सहकार्य करणं, त्यांना पाठिंबा देणं हे कलाकार म्हणून माझं कर्तव्य आहे. तर मी जेव्हा एका राजकीय पक्षाचा मी जेव्हा उपाध्यक्ष आहे तेव्हा मी ते काम केलं. आणि रंगकर्मी असताना, कलाकार असताना मी हे काम केलं. ते कुठे आम्ही, कारण आमचं आंदोलन हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं, कुठल्या संस्थेचं नव्हतं, कुठल्या संघटनेचं नव्हतं. आम्हाला हेच पाहिजे होतं की आम्हाला आता निर्णय हवा, आम्हाला आमचं काम करू द्या, आम्हाला लवकर लवकर सगळं ओपन करा. पण वेगवेगळ्या पक्षामध्ये आपले कलाकार आहेत, मग त्यांचं तिकडे कसं काय बांधणी मांडणी असेल केलं असेल ते काय मला माहीत नाही. आता आपले खूपसे आहेत, शिवसेनेत आहेत, मनसेमध्ये आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीने केलेला आहे प्रयत्न. कदाचित आमच्याकडे असं असेल की आम्ही ते पक्षाचं न केल्यामुळे आम्हाला सिंपॅथी जास्त मिळाली. तुम्ही सेपरेटली केल्यामुळे, सेपरेटली आणि कलाकार म्हणून, पूर्ण कलाकार म्हणून आम्ही केलं. कारण आमच्याकडे मनसेचे होते, BJPचे होते, काँग्रेसचे होते, आम्ही राष्ट्रवादीचे होतो, आम्ही प्रत्येक पक्षाचे होते. पण ते आम्ही पक्षाचं न केल्यामुळे कदाचित आमचं जास्त ऐकलं गेलं काय मला माहीत नाही, किंवा इतकी लोकं बघितली. नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो. आम्ही 12:30 ते जवळजवळ 4:30पर्यंत भोईवाडा पोलीस स्टेशनला आम्ही बसून होतो. ठीक आहे म्हणत होतो आम्ही, जोपर्यंत आम्हाला वेळ मिळत नाही मंत्र्यांची तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं आम्ही ठरवलं होतं. ते वेळ मिळाली देवाच्या दयेने आणि ते झालं. पण तुला म्हणजे आता बघ, सगळे वेगवेगळ्या पक्षाच्या वतीने सगळं चाललेलं असतं, पण असं वाटत नाही की आता आपण चित्रपटसृष्टीचा एक चित्रपटसृष्टी किंवा मनोरंजक उद्योग म्हणून पुन्हा एकदा काहीतरी भेटावं? भेटायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. सगळे आपण पक्ष बाजूला ठेवूया. नाही ते बाजूला राहणारच आहेत. ते आपण जेव्हा काम करायला येऊ ना दिलीप, चित्रपटसृष्टीसाठी पक्ष वगैरे आणताच का? मी तर म्हणतो प्रत्येक पक्षाचा तुम्ही एक आधार घेऊन तुम्ही इथे एकत्र या कलाकार म्हणून आणि इंडस्ट्री मोठी करा. आता इन फ्युचर मी परत सांगतो, पुढचे 6-8 महिने मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप प्रॉब्लेम आहेत. त्याच्यासाठी मी सांगतो की 300 चित्रपट पडून आहेत, थिएटर ओपन होत नाही आहेत. ते थिएटर जेव्हा ओपन होतील तेव्हा 300 चित्रपट लागतील. तोपर्यंत तिकडचं मराठी चित्रपटसृष्टीचं, मराठी चित्रपट सिनेमाचं सर्कल चालू नाही होणार. ते चालू होत नाही तोपर्यंत सगळं पडून होणार आहे. पण मी जेव्हा म्हटलं नाट्यगृह सुरू करा, चित्रपटगृह सुरू करा, पण चित्रपटगृहांचं वेगळं त्यांचं आहे, त्यांना काही अटी आहेत त्यांच्या, त्या अटी पूर्ण झाल्याशिवाय ते सिंगल स्क्रीन चालू होणार नाही आहेत. आम्ही बाहेर बोंबलतोय की नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करा म्हणून. आता प्रत्येकाचा तो आस्पेक्ट आहे, ते कमी मिक्स नाही करत. मग म्हटलं आम्ही किमान सांस्कृतिक कार्यक्रम ओपनला मोकळ्या मैदानात होतात ते तरी चालू करा, सुरुवात तर करा. आमचा गणपती चांगला जाऊन दे, कारण गणपतीमध्ये तमाशा, भारूड, दशावतार, भजन हे तर होईल. याच्यातूनच आपले बरेचसे कलाकार आलेले आहेत. आणि आता उरलेल्या महाराष्ट्रात हेच कार्यक्रम होतात. पहिल्यासारखे पडद्याचे सिनेमे होत नाही. गल्ली चित्रपट टाइम गेला.
आता हेच कार्यक्रम होतात. आज ते लगेच जे चालू झालं, जर सरकारने सांगितलं की बाबा सुरू होते 8-15 दिवसात सुरू होते, तर गणपतीच्या अगोदर लगेच शो, छोटे छोटे शो मिळू शकतील. हा छोटे 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 आज जे एका माणसाला काम नाही आहे, ते किमान छोट्या छोट्या अख्ख्या महाराष्ट्रात 10,000 लोकांना तरी काम मिळेल. अख्ख्या महाराष्ट्रात म्हणतोय मी, कलाकार किती 5 लाख आहेत, मी 10,000 म्हणतोय, 10,000 काम मिळेल. एक सर्कल चालू होईल. तुम्ही चौपाट्या चालू केलेत, तुम्ही मैदानं चालू केलीत, मॉल चालू केलेत, तुम्ही हॉटेल चालू केलीत, तर मोकळ्या मैदानात किंवा मोकळ्या याच्यात तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करायला परवानगी द्या. सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात होणं मी म्हणतो की चालू झालं असं जरी म्हटलं ना कलाकारांना, तरी बरं वाटेल, तरी बरं वाटेल. कॉन्फिडन्स येईल. मला माहिती आहे, मी आत्ता नाही पण 15 दिवसांनी काम करून घरात 200 रुपये तरी आणणार आहे. हा एक कॉन्फिडन्स येईल मला. कलाकारांना एक कॉन्फिडन्स येईल. तो आता बंद असल्यामुळे त्यांना काही दिसत नाही आहे, काही दिसत नाही आहे, काही दिसत नाही त्यांना. हे मी छोट्या कलाकारांवर बोलतोय, छोट्या कलाकारांचं. सिरियल चालू आहे दिवाळीच्या दहीने, थँक्स टू महाराष्ट्र सरकार. चालू झालं, त्यांचे कलाकार थोडे चालू राहिलं पाहिजे काम. मी असं कधी म्हणणार नाही मग हे चालू आहे, ते नाही, ते चालू आहे ना. कलाकारांना काम मिळत आहे, 4 पैसे मिळत आहेत, तिथे 4 लोकांची फोटो बघतात, युनिट झालं. आज सगळं सर्कल. आणि आज जास्त प्रॉब्लेम आहे तो लोककलावंतांचा प्रॉब्लेम आहे. किंवा लोककलावंत नाही नुसते, आपल्या मुंबईतले जे छोटे छोटे कलाकार आहेत, बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, मेमिक्री आर्टिस्ट आहे, ऑर्केस्ट्रावाले आहेत. आपल्या इकडे पण छोटे छोटे कलाकार खूप आहेत, ज्युनियर आर्टिस्ट आहेत, डान्सर आहेत, फायटर आहेत, सगळं बंद आहे. मोठे सिनेमे काहीच होत नाही आहे. सगळे सिनेमे तयार होऊन पडले आहेत ना, किंवा पोस्ट चालू आहे. नवीन शूटिंग अशी चालू नाही आहेत की इकडे कोल्हापुरात 5 शूटिंग चालले आहेत, साताऱ्यात 5 शूटिंग चालले आहेत, मुंबईत 25 शूटिंग चालले आहेत, असं नाही चालू आहे. फुटकळ चालू आहे. त्याने काय तुम्ही सर्कल तुमचं अजून चालू होत नाही आहे. म्हणून मी त्यातल्या म्हटलं की गणपती पाऊस असतो, मग गणपती असतात, तेवढं होत नाही. मग निदान चालू तरी करा गणपती. त्याच्यानंतर हां, मी त्यानंतर तो आपल्याला वेग पकडता येईल. आता सुरू केलं तर ते सगळं लोकांना दिसायला पाहिजे. निर्मात्यांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना कळेल की चालू होत आहे. लगेच काय उठून मी काय लगेच शूटिंग करू शकत नाही, लगेच कमी फिल्म चालू करू शकत नाही. त्याचं प्री प्रोडक्शन असते. आता चालू करायचे म्हटलं, हा जो कॉन्फिडन्स येईल ना, तरी माझ्यासारख्या कलाकाराबरोबर काम नाही आहे. कारण मी फक्त शूटिंग करतो, मी सिरियल करत नाही. नाटक जे होतं ते आता बंद आहे. तेच मी येणार आहे त्या प्रश्नाकडे. नाही हा नाटक बंद आहे. मला असं हे नाटक बंद होतं, सुरू झालं, परत बंद झालं. हे जे परत जे बंद होतं ना, हे कसं पचवता आलं? ते वाईट आहे. आता जरी कुठे चेहऱ्याला रंग लागलाय, भूमिका सापडते, रंगभूमीवर गेलो, 10 प्रयोग झाले मधल्या काळात, झाले 5-10 प्रयोग प्रत्येकाचे झाले असतील. ऑडियन्स जमते, 50% सीट दिली तर येतोय. आमचं दिलीप, आमच्या प्रिया बेर्डेने नाटक ओपन केलं होतं, धमाल उत्कृष्ट नाटक बघितलं स्वतः मी. 10 प्रयोग झाले आणि परत लॉकडाऊन लागलं. त्या बाईचं किती नुकसान झालं असेल. कारण आज नाटक ओपन करायला सोपं आहे, नाटक चालवणं ना. प्रत्येक प्रयोगाचा खर्च 70,000 ते 80,000 रुपये ॲड पेड ते पे. 70,000 कुठे नाही गेले, 7 लाख रुपये पाण्यात गेले. शोचे मोठं आहे. प्रोडक्शन ओपन केलं ते म्हणत नाही मी. प्रत्येक शोचा 70,000 रुपये खर्च काढला, 70-80,000 ॲव्हरेज, ते 7 ते 8 लाख गेले पाण्यात. कारण नाटकाचे तुम्हाला शो करावं लागतात, ते एस्टॅब्लिश करावं लागतात, तर मग लोक येणार ना. ते 10 नाटकाचं ॲड, 10 प्रयोग, ते सगळं पाण्यात गेलं ना. तिचं किती नुकसान झालं. असे 2 ते 3 लोकांनी नवीन नाटक केलं होतं, ते पाण्यात गेलं सगळं. आज माझं नाटक 82 प्रयोग झाले होते, 10x10चे 82 प्रयोग. चांगलं एस्टॅब्लिश होतं. पण 1.5 वर्ष गॅप आहे. लोक विसरली सगळी. लोक आता आपल्या प्रॉब्लेममध्ये. लोकांना बाहेर यायला थोडा वेळ लागणार आहे. मी असं म्हणतो की आम्ही करा म्हणून या, बघायला या. पण तेच आता कसं आहे माहिती आहे, परत दुःख कुठे होतं माहिती आहे का दिलीप? पण हा रोग आहे तो अख्ख्या भारतात आहे, जगात आहे. मी भारताचं म्हणतो. मग ते साऊथला कसं येतात हो, कसं काय हाऊसफुल चालतात? या पॅन्डेमिकमध्ये त्या कोरोना ह्यात ते कसे मास्टर आणि त्यांचं कसं चालतो? 100 करोड बिझनेस कसं काय झालं त्यांचं? मला पण तेच कळत नाही. तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेश किती रोग आहे, किती आजार आहेत, तिथे पण तेच आहे. अहो आता वैशाली माडे आमची, आम्ही गप्पा मारतो, ती UP ला गेली होती.
UP-मध्ये सगळे शोज चालू आहेत आणि शूटिंग चालू आहेत आणि तिकडे फिल्म्स चालू आहेत. भोजपुरी कधी नाही ते भोजपुरीला एवढं डिमांड आहे तिकडे, धमाल चालतात पिक्चर UP-मध्ये. आपणच का घाबरतोय? आपणच का घाबरतोय? मी असं म्हणेन ना, कारण आता मला खूप सावकाश किंवा सामावून बोलावं लागतं, अशासाठी मला सगळ्या बाजू सांभाळाव्या लागतात. पण मी कलाकार म्हणून फक्त मी बोलतो, मी काय, अरे मी उपाशी पडतोय, कलाकार उपाशी मरतोय, काय करायचं? मला दुसरं काही येत नाही, मला दुसरा काय बिझनेस नाही माझा. बँकेत 15 वर्षाखाली सोडली नोकरी ती मी, फक्त याच्यावरच डिपेंड आहे मी घर. असे बरेच कलाकार आहेत, ते बरेच कलाकार आहेत. मी करू काय? कसं चालवायचं? बरं आम्ही तरी 2 पैसे इकडे 3 पैसे ठेवून येत. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत त्यांनी काय केलेत? कित्येक वाईट गोष्टी घडल्या असतील, मी ठामपणे ते बोलू शकत नाही. कित्येक वाईट गोष्टी घडल्या असतील, ते ऑन पेपर नाही आहे, ते अनऑफिशियल गोष्टी आहेत. कित्येक वाईट काय काय झालं असेल माहीत नाही. एकच सांगतो मी जेव्हा पुण्यात विशाखा काळे म्हणून एक डान्सर पोरगी होती, तिने आत्महत्या केली गेल्या वर्षी, कारण पहिली कलाकार होती. त्यामुळे मला धावलं नाही. तर आमचा यश सुर्वे त्याने त्याच्या युनियनकडनं 25,000 रुपये आणले. मी काही पैसे टाकले, आम्ही पुण्यात गेलो तिला पैसे दिले. आपण बसलो ना एवढे, हा कॅमेरापासून एवढी तिची घर, तेवढं तिचं घर होतं. हे एक उदाहरण आहे, किती उदाहरणं असतील. आणि मला काही वाटत नाही, आमचा अंकुश चौधरीने, आज तो मिलिंद चव्हाण म्हणून आमचा मित्र आहे, त्याला मदत केली. प्रत्येक जणांना मदत करतोय. मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे. प्रत्येक नट आमचा स्वप्नील जोशी, नाव पण सांगतो, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अंकुश चौधरी, आणखी नट हे खूप चांगले आहेत. मला माहिती, प्रत्येकाला ओळखतोय मी. त्यांनी प्रत्येकाने मदत केलेली आहे. उघडपणे ते नाही करत, मला माहिती आहे, नाही करते. मला माहिती आहे ती मदत केली असणार त्यांनी. पण आज एवढी लोक ते इन्फ्लुएन्स्ड आहेत या रोगामुळे आणि या परिस्थितीमुळे, कोणाला किती मदत करणार? अरे गव्हर्नमेंट नाही करू शकत, महाराष्ट्र सरकार करू शकत नाही, तर तू आणि मी काय करणार? त्यासाठी इंडस्ट्री ओपन करा. आता इंडस्ट्री ओपन झाली तरच आपण जगू शकू, एकामेकाला मदत करू शकू. जर दिलीप ठाकूरने 500 रुपये कमवले, विजय पाटकरला काम नाही आहे, मी मागू शकतो, दिलीप 200 रुपये दे ना. तुलाही काम नाही, मलाही काम नाही, काय करायचं? आपण काय करायचं म्हणा? नाही, खरंच परिस्थिती एकदम बिकट आहे. बिकटपेक्षाही वाईट आहे. आणि ही इंडस्ट्री फक्त आपली मराठी इंडस्ट्री ही होणार आहे, यात भरडली जाणार आहे. हिंदी बघा, लिहून घे माझ्याकडनं, हे ओपन होऊन दे, जरा जाऊन दे, लोकांना कॉन्फिडन्स होऊन दे की अरे जरा बरं आहे. तुडुंब चालतील हिंदी सिनेमे, तुडुंब. आमचा रोहित शेट्टीचा सिनेमा चालू दे. इंडस्ट्री सगळे कलाकार आपलेच आहेत. मी काय आंदोलन केलं होतं ते का फक्त मराठीसाठी केलं नव्हतं. सगळे तंत्रज्ञ, सगळे इंडस्ट्री चालू व्हायला पाहिजे. हिंदी चालू कर, तामिळ चालू करा बाबा, चालू करा. इंडस्ट्री चालू झाली, मी जाईन ना, आम्ही जाऊ ना. मी अजय देवगणकडे जाईन, मी रवी शेट्टीकडे जाईन, मी रणवीर सिंगकडे जाईन. मदत करा ना आम्हाला. एक ते सर्कल चालू होत नाही ना. भयानक गोष्ट, भयानक. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसं वाटतं तुला? कसं येईल म्हणजे याच्यानंतर? नाही, येतील लोक येतील. आपल्याला खूप चांगलं काम करावं लागणार आहे. एकतर तसं होतंच की चांगला सिनेमा असेल तर चालतोच, हे वादातीत आहे. चांगला सिनेमा असेल तर चालतील, पण सगळे एक कलाकार आम्ही म्हणा किंवा आपली इंडस्ट्री म्हणा, हिंदी मराठी सगळं म्हणतोय मी, सर्व एक अंमलाखाली होत्या. एक अंमल होता. सुटे 2 पिक्चर करतोय रे आता. ते आल्यानंतर मी ते ॲड फिल्म करतोय, नाटक करतोय, सिरियल करतोय. हे पोश्चर आहेत ना, वेबसिरीज, हे पोश्चर आहेत ना, बऱ्याच जणांचे गेलेले असतील. एक सर्टन ॲक्टर सोडल्यानंतर हे अंमल जण उतरला, सगळ्यांनी डोळे उघडलेत. आता डोळे उघडले सगळ्यांचे. केल्यानंतर त्याचे पैसे मिळायला पाहिजेत.
ते चालायला पाहिजे गोष्टी त्या. पण निर्मात्याला कळलं की होत नाही, निर्मात्याचा बॅकआउट झाला, तू आणि मी चित्रपट प्रोड्यूस नाही करू शकत. नाही, अजिबात नाही. निर्माते लागतात. निर्मात्यांचा कॉन्फिडन्स जेव्हा लागेल, थोडं चांगलं करावं लागेल. इंडस्ट्री आपली पूर्ववत होईल, पण त्याला वेळ जाईल आणि खूप चांगलं काम करावं लागणार. कारण आत्ता साधी गोष्ट, मी काल एक OTT प्लॅटफॉर्म बघत होतो, एक हिंदी सिनेमा बघत होतो. जे कमर्शियल हिंदी सिनेमे आहेत ना, ते बघवत नाहीत. कारण तरी बघतो जास्त माहिती आहे. त्या थिएटरमध्ये गेल्यानंतर ना आपण त्या गारुडाखाली जातो. तो एक फील येतो गारुडा. आता मला जायचं नाही कुठे, मला याही भेटणं आहे मेरे को, म्हणजे जो आप दिखाओगे वो मुझे देखना पडेगा. त्या गारुडाखाली जातो. मग एक तत्सम सिनेमा सुद्धा मग हसतो मी ऑडियन्स बोलून. पण काल मी बसतो, मी असा बघतो सिनेमा, तोच मोठा दिग्दर्शक, मोठे सगळे कॉमेडियन्स, तेच त्याच्यावर आपण काय काम केलं असे बोलणारे सगळे नट, मी असा बघतो सिनेमा. फिटी वाईट. हे कमर्शियल सिनेमाचे OTT प्लॅटफॉर्मला हे असे हाल आहेत. म्हणून वेब सिरीज का चालत आहेत? कारण त्यांना काहीतरी वेगळं मिळते. मी सेक्स बिक्स बोलत नाही, सेक्स बिक्स पण हल्ली कमी झालं आहे. कॉन्टेंट, हां, कॉन्टेंट आहेत. कॉन्टेंट लोक बघतात आणि ते त्याला एक वेगळा एक लुक आहे ना, तो कंटाळा येते चकाचम बघून. कारण आपण त्या अंमलाखाली नाही ना, त्या गारुडाखाली नाही ना, आपण आपल्या घरी आहोत. घरी फोन येतोय, बायको बोलते जेवण घे, हे घे, त्यात आपण बघतो 1 मिनिटात, हे चांगला सिद्ध 1 मिनिटात बघा. दिस इज अ कॉन्टेंट. हे तुम्हाला करावं लागेल. हिंदू तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, नॉट वेब सिरीज म्हणत आहे मी फिल्म म्हणतो. करावं लागेल, तुम्हाला करावं लागेल. मी असं म्हणतं मलाही करावं लागेल, मी लोकांना सांगत नाही, ते मलाही करावं लागेल. मी काय सगळ्यांना करावं लागेल. लागू आहे सगळं. तुम्ही भान ठेवून सगळ्या गोष्टी करायला लागतील तुम्हाला. पहिल्यासारखं नाही आता ते. एक तर अर्धे थिएटर बंद होत आहेत. सिंगल स्क्रीन थिएटरची तुला मी पोझिशन सांगतो. ज्या काळामध्ये तू आणि मी गिरगावमध्ये त्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमे बघितले, म्हणजे अगदी कॅपिटॉल, एम्पायर, एक्सेल्सियरपासून मग पुढे मॅजेस्टिक, सेंट्रल, रॉक्सी ऑपेरा हाऊस, इम्पिरियल, स्वस्तिक, नाज, ड्रीमलँड, शालिमार, सुपर, नॉवेल्टी, अप्सरा, मिनर्वा, गंगा जमुना, डायना, हे तर झालं. अलंकारे जातं, पण पुढे मोती झालं. आणि मग आपण तिकडे गेलो गोलफिटा एरियामध्ये, सिल्वर, दौलत, न्यूरोशन, ताज, निषाद, सगळी. कुठलं थिएटर तू आणि मी सोडलं नाही. त्यावेळेला देशामध्ये माझगावचं स्टार किंवा रेक्स थिएटर होतं तिकडे. रेक्स पण फार पूर्वी बंद झालं. म्हणजे ही सुपर ही थिएटर, त्याच्यामध्ये आपण त्याच्यातच जगलो, त्याच्यातच वाढलो. आणि आपल्या तेवढेच स्टॉलचे. कारण आई बरोबर मी गेलो काय, मग नॉवेल्टी, मिनर्वा, AC आई बरोबर. मोठ्या भावावर सिनेमे बघायचो, ते स्ट्रँड, रिगल, एरॉस, इंग्लिश फिल्म दाखवायचा. आणि मधला भाऊ आणि मी हे सगळं मोती, अलंकार, ते आपले रोशन बिशन असे जे कॅटेगरी होते माझ्या. मग मी दारासिंगचे सिनेमे बघायचो, 10 मारदार, क्लिंट इस्टवूडचे पिक्चर बघायचो, कार्टून फिल्म बघायचो. आणि आईबरोबर इकडे ऋषी कपूरचे वगैरे सगळे सिनेमे, आपले रफू चक्कर वगैरे. रफू चक्कर तो अप्सराला बघितला असेल, मी सांगतो ना, अप्सरालाच होता पिक्चर. चांगलं लक्षात आहे माझ्या. अशी कॅटेगरी होती. आणि त्यावेळेला देशामध्ये एअर कंडिशन थिएटरची संख्या कमी होती. एअर कंडिशन झाली, एअरकूल आणि साधी थिएटर, ज्याच्यामध्ये आपण वाढलो. साधी थिएटर ती टिपिकल ही पूर्वीची थिएटर होती. तेव्हा तुझं परवा आर्टिकल पण होतो, नंबर नसलेले थिएटर, ते डायना घुसायचो आपण. डायना तुमचं डरबी होतं, इकडे डायना होतं, तर आम्ही इकडेच शूट केलं ते. तर तेव्हा आपण ज्या काळामध्ये सिनेमा बघून वाढलो, त्या देशामध्ये सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या होती 12,500. 82 साली व्हिडिओ आला, व्हिडिओ थिएटरचं जाळं आलं. 92 साली चॅनल आली, त्यानंतर ह्याची सिनेमाची चॅनल आली काही वर्षात. ठीक आहे, मग मल्टिप्लेक्स आले. कोरोनाचं संकट येण्याच्या पूर्वी देशामधल्या सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या होती 6,500, निम्मी झाली. आणि आता अशी चर्चा आहे सिंगल स्क्रीन थिएटरच्या सगळ्या त्या संबंधित व्यक्तीमध्ये, या 6,500 मधली 2,000 थिएटर या आताची बंद होतील आणि त्यातली महाराष्ट्रातली संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. काय करणार, कसं करणार मला सांग.
कैसा करी आपल्याला मल्टिप्लेक्सला जावं राहणार थिएटर्स राहणार थिएटर्स राहणार नाही, मनोरंजन राहणार. लक्षात ठेव, जोपर्यंत माणसाची एक भूक आहे मनोरंजन म्हणजे. पण तुला पर्याय तो सिंगल स्क्रीन थिएटर जिथे आपण टाळ्या शिट्या वाजवायचो, धक्का देऊन सीट पकडायचो, ते गेलं ना. आता इकडेच किती थिएटर बंद झाले आपलेच, आपल्या इकडची. हो, नाच बंद आहे. नाही, इम्पेरियल चालू आहे. ड्रीमलँड बंद आत्ताच झालं. स्वस्तिक बंद झालं, नॉवेल्टी बंद. मी तर नेहमी असं म्हणतो मिनर्वा थिएटर बंद, तर जमीन सोपडा साफ झालाय. शोले असं बोलताय, शोले, गंगा जमुना साफ झाले, डायना साफ झाले. आता वर्षभरापूर्वी सेंट्रल सिनेमा बंद झाला, पॅलेस बंद झालं आपलं भायखळ्याचं. म्हणजे ती बातमी होती की आता ते बंद होण्याच्या कन्फर्म म्हणून. असं सांग ना, म्हणजे अशी अवस्था आहे. तर एकूण हा जो प्रवास आहे कोरोनाचा, हा तू ज्या पद्धतीने हे सगळे मुद्दे मांडले, लोककलावंत, नाट्यसृष्टी, दूरदर्शन म्हणजे मालिकांचं जग, चित्रपट, एक वेगळी माहिती दिलीस, वेगळ्या इमोशन्स मांडल्या, त्याची आज गरज आहे. म्हणजे ही अशी बाजू प्रेक्षकांसमोर जाणं गरजेचं आहे. कारण काय झालं माहिती आहे ना, मनोरंजन क्षेत्र म्हणजे ना छान छोकीपणा, गुलहौशी लोक, असं एक इमेज झालेली आहे. म्हणजे ते स्टारच्या पलीकडे जग आहे ना, हे कुठे एस्टॅब्लिशच होत नाही. नाही, ते सरकारच्या बाबतीत पण तेच होत आहे. कारण सगळं चालू झालं, पहिलं बंद झालं ते आमचं क्षेत्र. मग त्यांना ते तुम्ही पटवून दिलं पाहिजे की स्टार म्हणजेच फक्त आमची इंडस्ट्री नाही आहे. कळतंय सगळं, त्या कळतंय सगळं. पण ते ठरवत आहेत की सगळं असं ठरवत आहेत की एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे दुय्यम आहे, नाही चालू झाली काय फरक पडत नाही. आज ही इमेज बदलायला पाहिजे. 11 बिलियन आपण घेतो सरकारला. हो, पण हा आकडा दिसतो ना, त्या आकड्याच्या मागे कामगार किती आहेत, किती प्रकारचे तंत्रज्ञ आहेत. मराठी पकडले तर 10-15 लाखाच्या वर आहेत. हे समाज आणि सरकारच्या समोर काय गेलं पाहिजे की हा जो उद्योग आहे किंवा हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र कामगारांच्या कष्टाने, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या कल्पकतेने आणि त्याला स्टारची जोड, असं आहे. आपली इमेज उलटी आहे. पहिला आपल्याकडे स्टार दिसतो, बाकीचे कोणच दिसत नाही, आणि हे आकडे दिसतात मोठमोठे. त्या आकड्याने घात केला असा एक निष्कर्ष निघतो नेहमी. तू इकडे आलास, न्यूज डंकाच्या या डिजिटल चॅनलच्या ऑफिसमध्ये आला, एक वेगळ्या गप्पा केल्यास, चांगली भावना, भूमिका मांडलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.